नमस्कार, लव फॉर कुकिंग चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। तर आजचा आपला पदार्थ सणासुदीला कधीतरी घरी केला जाणारा आणि आवर्जून बाहेरून आणला जाणारा म्हणजे श्रीखंड। तर आज आपण श्रीखंड कसे बनवायचे ते बघणार आहोत, ते पण थोड्या वेगळ्या पद्धतीने। याला आपण फ्रूटखंड असेही बोलू शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी फ्रूटखंडसाठी लागणारा चक्का घेतला आहे। याला इंग्लिशमध्ये हंकड असेही म्हटले जाते। तर हा चक्का मी घरीच बनवलेला आहे। त्यासाठी मी एका सुती कपड्यात 1 किलो दही घेऊन ते कापड घट्ट बांधून 8 ते 9 तासासाठी लटकवून ठेवलं होतं। जेव्हा ह्या दह्यातून सगळं पाणी निघून जातं तेव्हा आपल्याला चक्का मिळतो। तर मला 1 किलो दह्यापासून 450 ते 500 ग्राम चक्का मिळाला। मी हा चक्का आता एका चाळणीत घेऊन तो पूर्णपणे गाळून घेणार आहे, म्हणजे आपल्याला त्याचं स्मूथ टेक्स्चर मिळेल। बघू शकता चक्का पूर्णपणे गाळून झालेला आहे। आता ह्याला आपण थोडा वेळासाठी बाजूला ठेवू। तोपर्यंत आपण फ्रूटखंडसाठी लागणारा पाक बनवून घेऊ। इथे मी अर्धा किलो चक्क्यासाठी पाव किलो साखर वापरलेली आहे, कारण मी वापरणारा चक्का जास्त आंबट नाही आहे। जर तुम्ही वापरणारा चक्का आंबट असेल तर तुम्ही अर्धा किलोसाठी 400 ते 450 ग्राम साखर वापरू शकता। तर इथे एका पॅनमध्ये मी पाव किलो साखर घेऊन त्यात साखर भिजली जाईल एवढंच पाणी घेतलं आहे। तर आपल्याला ह्याला मोठ्या आचेवर साखर विरघळून घ्यायची आहे। साखर विरघळलेली आहे। आता आच कमी करून आपल्याला हा पाक 2 ते 3 मिनिटं चांगला उकळून घ्यायचा आहे। आता गॅस बंद करून पाक कोमट झाल्यावर आपल्याला फळं घालून घ्यायची आहेत। इथे तुम्ही कोणतेही फळं घालू शकता। मी केळं, सफरचंद, चिकू, द्राक्ष आणि थोडे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत। ह्यात आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घेऊन थंड करून घ्यायचे आहे। आता हे पूर्णपणे थंड झालेले आहे। आता हे आपण थोडं थोडं करून चक्क्यामध्ये घालून घेऊ। लक्षात ठेवा, आपल्याला अगोदरच सगळं घालून घ्यायचे नाही, लागेल तसंच घालून घ्यायचे आहे। इथे मी अजून 2 चमचे घालून घेतले आहे। आता हे फ्रूटखंड मी एका डब्यात काढून 2 तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे। 2 तासानंतर बघू शकता फ्रूटखंड मस्त सेट झालेले आहे आणि त्याला टेक्स्चर पण स्मूथ आणि क्रीमी असा आलेला आहे। हे फ्रूटखंड नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।